The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। सच्चं विहाय मति सचकवाद केतु वादाभिरोपितमनम् अति अंधभूतं पञ्ज्ञापदीपजलितो जितवा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि। साधु साधु साधु. संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील संघमित्रा बुद्धविहार मुक्काम शिरसाडी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा शाखा क्रमांक 4 शिरसाडी ग्रामस्थ मुंबई तसेच त्रिशिला महिला मंडळ भीमज्योत तरुण मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान बुद्ध यांच्या जयंतीचे आणि विहाराचं वर्धापनाचं औचित्य साधून भिक्षू संघाची जाहीर धम्मदेसना आज मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी आपल्या इथे आयोजित करण्यात आलेली आहे। तेव्हा सर्व आपल्या सिरसाडीतील ग्रामस्थ मुंबईकर श्रद्धावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच द ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा उपदेशिलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे। श्रद्धावंत धम्म उपासक नितीनजी जाधव यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी आग्रह केला विनंती केली की आमच्या सिरसाडीमध्ये आपल्याला यायचं आहे आणि आपण आला पाहिजे, आम्हाला धम्मदेसना देऊन उपकृत करावे आणि त्यांच्या विनंतीवरून आज आम्ही इथे आलो। त्यांच्या निवासस्थानी आमचा त्यांनी पाहुणचार केला, यथायोग्य स्वागत सन्मान केला आणि बुद्ध विहाराच्या प्रांगणामध्ये ही जाहीर धम्मदेसना इथे आयोजित केलेली आहे। तेव्हा सर्वप्रथम जाधवांचं आणि सर्व ग्रामस्थांचं मी अभिनंदन आणि विशेष कौतुक व्यक्त करतो। मागच्या 10 मे पासून आता म्हणजे उद्यापर्यंत 20 तारखेपर्यंत आमचा हा कोकण दौरा आहे। या कोकण दौऱ्यामध्ये आम्ही अनेक तालुक्यातील अनेक बौद्धवाड्यांना भेटी दिल्या म्हणजे धम्मदेसना दिल्या आणि त्यामध्ये आपला एक नंबर लागलेला आहे। आम्ही फिरतोय धम्मप्रचारासाठी, वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटत आहेत। भगवंताने तर त्या काळामध्ये
प्रत्येकाचं पुण्य कसं वेगवेगळं असते आणि त्यानुसारच सर्वांना कसं सगळं काही वेगवेगळं मिळते या संदर्भातील अनेक उपदेश केलेले आहेत बघा. म्हणजे सगळेच माणसं सारख्या स्वभाववाले सारख्याच आचरणवाले असतात का? असतात का? सगळे माणसं माणसंच आहेत, परंतु ना रंगारूपाने सारखे आहेत ना आपल्या आचरणाने सारखे आहेत. प्रत्येकाचे वैविध्यपूर्णता आहे प्रत्येकामध्ये. इथेही जर आपण पाहिलं तर प्रत्येकाचं दिसणं वेगवेगळं आहे, प्रत्येकाची धनसंपत्ती वेगवेगळी आहे, प्रत्येकाचं ज्ञान वेगवेगळं आहे आणि प्रत्येकाचं स्वभाव आचरणिक दृष्ट्या सुद्धा वेगवेगळा आहे बघा. कोणी धार्मिक तर कोणी अधार्मिक आहे, कोणी दानी आहे तर कोणी कंजूस आहे, कोणी सिलवान आहे तर कोणी दुराचारी आहे, कोणी ध्यानी आहे तर कोणी बिलकुल ध्यानावर नाही आहे, कुणाला यामध्ये इंटरेस्ट आहे तर कुणाला संध्याकाळच्या कार्यक्रमात इंटरेस्ट आहे. खरं की खोटं? हमको सब पता है, बहुत सालों से हम आ रहे हैं कोकण में आणि वाड्यांमध्ये जातो मी, रोज सांगतो आहे कोकण कव्वाली, कव्वाली कोकण हे समीकरण जुळले, त्याच्यामध्ये प्लस आहे सभा. हा सगळा काही प्रोग्राम असतो तुमचा ठरलेला आणि त्यामुळे धम्मदेसना काही जास्त होत नाहीत. विशेष करून भिक्षू संघाची जी धम्मदेसना व्हायला पाहिजे. आता भंतेजींनी जी खंत व्यक्त केली आहे की धार्मिक वातावरण धम्माचा प्रचार प्रसार खरोखरच कोकणात जास्त नाही आहे पहा. कारण वाड्या छोट्या छोट्या आहेत आणि 99% लोक तर मुंबईलाच राहतात. आता तुमच्या ते बसलेली खडा टाकला तर प्रत्येक जण म्हणेल आम्ही मुंबईला राहतो. आता हे पण विरारवरून आले, इकडे नालासोपाऱ्यावरून आले नाही का. तुम्ही पण सर्वजण कुठून ना कुठून मुंबईतूनच आलेलात, कारण चेहऱ्यावरून बरोबर ओळखायला येते गावचं कोण आणि मुंबईचं कोण ते नाही का. आणि त्यामुळे बघा प्रत्येकामध्ये आपल्या धार्मिकता असायलाच पाहिजे, आपण श्रद्धावान सिलवान गुणवान असायलाच पाहिजे. परंतु बुद्धाचा धम्म श्रेष्ठ असून देखील आपण म्हणजे आपल्या समाजाची गोष्ट जर केली तर सगळे लोक धार्मिक का नाही आहे. भीम के लगते जिगर, अर्ध्यापेक्षा इधर कमी आणि अर्ध्यापेक्षा जास्त उधर असं का गणित असेल. कोकण पण त्याला काही अपवाद नाही आहे बघा. आहे का अपवाद? भंतेजी फार बोलले बघा त्याच्यावरती आता नाही का. भीम के लगते जिगर, आधे इधर आधे उधर असं वातावरण आहे बघा. जे करायला पाहिजे आहे, बाबासाहेबांनी जो मार्ग दिला, 22 प्रतिज्ञा दिल्या, विहारात जा म्हणून सांगितलं बाबासाहेबांनी, शिका म्हणाले बाबासाहेब, संघटित व्हा म्हणाले बाबासाहेब. पण ह्या सगळ्या गोष्टींचं जर आपण सिंहावलोकन केलं तर यामध्ये आपण कुठे कमी पडतो आहोत असं तुम्हाला बघा फील होईल बघा. अनेक ठिकाणी संघटना तर आहेत. आता इथे भारतीय बौद्ध महासभा आहे, काही ठिकाणी जातो तर बहुजन पंचायत समिती आहे, काही ठिकाणी जातो तर बौद्ध समाज संघ आहे, काही ठिकाणी जातो तर ते हित संवर्धन काय समिती ते आहे. आणि काही काही ठिकाणी तर आम्हाला लोकांनी सांगितलं कोकणातल्या भंतेची वाडी एकच, वाडी एकच पण 3-3 संघटना. काय तर फलाने अध्यक्ष बिस्ताने सचिव कोण काय कोशे अध्यक्षाने बिस्ता काय. अरे भगवान बुद्धाचा धम्म जो आहे आपल्याला विकार मुक्त व्हायला सांगतो, आपल्याला झुकायला वाकायला सांगतो, आपल्याला विनम्र बनायला सांगतो, सेवाभाव विनम्रता तयार करायला सांगतो. आणि आपण जर ह्या सगळ्या पदांना प्रतिष्ठा खुर्ची मान पान ह्याच्यामध्ये जर अडकून राहिलो तर धम्माचं श्रेष्ठत्व राहते एकीकडे, बाबासाहेबांचा संदेश राहते एकीकडे आणि आपली गाडी चालते दुसरीकडे. तर मला सांगा कसा होईल भारत बुद्धमय? कसा होईल भारत बुद्धमय? आपल्याला सोडून भारत बुद्धमय झाला पाहिजे का? आम्ही जरा थेट बोलतो, आपल्याला सोडून भारत बुद्धमय झाला पाहिजे का? मला सांगा. सगळं काही श्रेष्ठत्व असताना आपल्याकडे अशा ज्या मानसिकतेची लोक आहेत हे फार जरा वाईट आहे बघा. म्हणून आपण कोण आहोत? मी करुणानंद भंतीजी आहे, मी भिक्खू आहे, मी चिवरधारी आहे, महाथेरो झालो ही गोष्ट वेगळी. माझ्यातला माणूस कसा आहे, माझ्यातला माणूस कसा आहे, माझ्यामध्ये लीनता आहे की नाही, माझ्यामध्ये विनम्रता आहे की नाही, माझ्यामध्ये शील आहे की नाही, सदाचार आहे की नाही, मी माणसं जोडण्याची प्रवृत्ती माझ्यामध्ये आहे की नाही, ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे. कारण कपडे बदलतील, पद बदलतील, धन बदल, हे शरीर पण बदलेल. आज जवानी है कल बुढ़ापा आएगा.
आज धन आहे, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं की कृत्रिम श्वासोश्वास लावला की आपलं धन घरीच राहते, आपल्यावर खर्च करत नाही. जर डॉक्टरांनी सांगितलं की यांची काही गॅरंटी नाही, तर आपलंच धन असून आपल्यावर खर्च होऊ शकत नाही. होते का? होते? होऊ शकत नाही. कारण डॉक्टर जर म्हणतील यांची गॅरंटी नाहीये पेशंटची, तर लोक विचार करतात माझ्या गॅरंटी नाहीये, तर पैसा लावण्यात काय अर्थ आहे? होते असं. तुमच्या माहितीसाठी तुम्ही अनुभवलं असेल, पाहिलं असेल. म्हणजे जे ज्याला आपण मी माझं म्हणतो, ते सगळं इथेच राहते आणि आपल्याला स्मशानात जाऊन झोपावं लागतं. आणि लोक तिथे घाई करतात बघा. आम्ही आमच्या प्रवचनात सांगत असतो नेहमी, आपलं बटन दबलं, माझं तुमचं कोणाचंही असो, आपलं बटन दबणे समजतं ना तुम्हाला? समजतं का नाही? हा, बोला माझ्याशी, नाही तर मला वाटेल बा मी मलाच बोलतो का काय एकट्याला. हे भक्तीजी बोलत होते, आता मी पाहत होतो तुमच्याकडे, जास्त सिरियस झाले होते तुम्ही. सिरियस होण्याच्या वेळेला सिरियस पण झालं पाहिजे, पण चेहऱ्यावर हास्य असायला पाहिजे आपल्याला. भगवान बुद्धाने हसू नये असं कुठं शिकवलं नाही. जर तुम्हाला कोणी सांगत असेल हसू नये असं शिकवलं नाही. उलट भगवान बुद्ध म्हणाले प्रसन्न राहिलं पाहिजे मनुष्याने. कसं राहायला पाहिजे? प्रसन्न, मुदित भाव असायला पाहिजे. बघा, मुदित भाव म्हणजे प्रसन्न चित्त असायला पाहिजे. आपला डिस्प्ले नेहमी प्रसन्न असायला पाहिजे. बघा, म्हणजे मेकअप वगैरे केल्यावरच वेगळं, सजावट केल्यावर तर काही पण भारी वाटेल. आता ही गाडी भरली आहे बघा, हिच्यावर धूळ वगैरे बसली आहे, हिला जर वॉश केलं बघा वॉशिंग सेंटरला नेऊन, तर ही पण चकाचक दिसते बघा, एकदम दिसते की नाही? आणि जेव्हा चकाचक दिसते तेव्हा भारी वाटते, अरे वाव गाडी भारी दिसते एकदम. आणि जर चिखलाने मातीने भरलेली आहे तर दिसते का बरोबर? या शरीराचं पण तसंच आहे बघा. जर हे बाह्यरूपी शरीर जे काही आहे, नाक कान डोळे, हे सकाळी सकाळी उठल्यावर जे ओरिजिनल दिसते प्रत्येकाला आपल्या, तर ते वेगळेच राहते. नंतर त्याला डेकोरेशन केल्या जाते बा. काय काय लाव, इकडं लाव, कुठं लाव, लोक लय काय काय लावतात बापा. आता ते लग्न त्याच्यामुळे लेट होऊ लागले पा. नवरी गेली म्हणते कुठं, ते काय कुठं जाते म्हणते, कोणाकडे ते काय करायला लावायला? हा, पार्लर म्हणे, काय ढेकळा पार्लर, कोणी काढलं पार्लर काय माहिती बा. तिथं जाऊन डेकोरेशन करते नवरी, पण नवरदेव डेकोरेशन करते. याला काय लावते काय नाही, ओरिजिनल वेगळंच असते. आणि नंतर त्याला काय काय लावलं, नंतर मग दाखवतो ते वेगळंच. म्हणजे फोटो चांगला आला पाहिजे म्हणते, एकदम वेगवेगळं. तर हे बाह्यरूपी ज्या काही गोष्टी आहेत, सांगण्याचं तात्पर्य ह्या टिकत नाहीत बघा. टिकतात का? टिकतात. आता हे बाबा सुंदरच आहे हो, सांगा. त्याची कंबर दुखते बाबाची, त्याच्या गुडघे दुखते, असं बसलं पा. आता हे तरुण जेव्हा असेल तेव्हा बघा, खरंच बघा तुम्ही, तरुण असेल तेव्हा सुंदर दिसत असेल बघा. आताही सुंदरच दिसते, पण माथारपण बघा कसं आहे. माथारपणात याला नटवणं थटवणं काही राहत नाही. त्या आया बसलेल्या आहे, काही त्यांच्याकडे पहा काही वाटत नाही बघा त्यांना. पण जे तरुण आहेत बघा, ते एकदम हे बरोबर आहे का, सगळं व्यवस्थित आहे का, इकडं तिकडं तीनदा चेहरा. त्या आरशातच पाहते, काय ढेकळं पाहते, कशाचं काय. भगवान बुद्धाने काय सौंदर्याला म्हणजे विरोध केलेला नाही आहे, पण सांगतो यासाठी मी तुम्हाला त्याच्यातली म्हणजे गोम किंवा त्याच्यातला अर्थ. भगवान म्हणाले बाह्य गोष्टीमध्ये जास्त रमण्यात अर्थ नाहीये. कारण बटन जेव्हा दबते तेव्हा आपली किंमत त्या क्षणी झिरो होत असते बघा. काय होते? झिरो होते. समजा हॉस्पिटलमध्ये जीव गेला असेल आणि अंतिम संस्काराला लोक आले असतील, तर लोक काय विचारतात, काय म्हणतात? बॉडी कुठपर्यंत आली? साहेब कुठपर्यंत आले? अहो, ते अध्यक्ष साहेब कुठपर्यंत आले? ते सचिव साहेब कुठपर्यंत आले? ते कोषाध्यक्ष साहेब कुठपर्यंत आले? ते प्राध्यापक कुठपर्यंत आले? ते शिक्षक कुठपर्यंत आले? ते भंतेजी कुठपर्यंत आले? असं म्हणते का? काय म्हणतात लोक? बॉडी कुठपर्यंत आली आहे. महिला असो, पुरुष असो, तरुण असो, तरुणी असो, लोक आपली किंमत, लोक म्हणजे हा जगाचा, सृष्टीचा नियमच आहे की आपण बटन दबल्याबरोबर, म्हणजे आपण मृत्युमुखी पडल्याबरोबर आपली किंमत झिरो होत असते. भगवान म्हणाले हे प्रत्येकाबरोबर घडते. जेव्हा इतरांबरोबर घडते तेव्हा आपण स्वतःला समजावून सांगू शकलो पाहिजे की माझ्याही बरोबर असंच घडणार आहे, काही वेगळं काही घडणार नाहीये. आणि लोक बघा मग, काही हातात नाकात कानात. आता काही लोकांच्या, तुमचं काय फार श्रीमंत दिसता बापा तुम्ही, लय धन दिसू लागले. यांच्या हातात पाहते सोन्याचं काहीतरी घातलं, कोणाकडे अंगठ्या, कोणाकडे चांदी, तर कोणाकडे महिला मंडळाचा तर काही विषयच नाही. मला वाटतं 2-4 लग्न झाले वाटते तुमच्याकडे.
तेव्हा गळ्यामध्ये कुठं कुठं काय काय भरलंय पहा. हे खरं तर बाबासाहेबांची पुण्याई आहे बा. कुणाची पुण्याई आहे? ही सर्व काही बाबासाहेबांची पुण्याई बघा. कुणी नाही केलं भलं व माय भीमान केलं, त्या दिल्लीचं दालन खुलं व माय भीमान केलं. हे सगळं काही कोणी दिलं? बाबासाहेबांनी दिलं बघा. आणि बाबासाहेबांनी हे सगळं देत असताना 1956 ला आपल्याला बुद्धाचा धम्मही दिलेला आहे. आज जे घरकुल योजना मिळते आहे, आज जी स्कॉलरशिप मिळते आहे, आज जे संपत चाललेलं रिझर्वेशन आपल्याला मिळालेलं आहे, ही सगळी देण कोणाची आहे? गाव कुसाच्या बाहेर राहणारी माणसं मुंबईमध्ये गेली पाहिजे किंवा शहरांमध्ये गेली पाहिजे, तिथे जाऊन शिक्षण घेतलं पाहिजे, तिथे जाऊन व्यवसाय केला पाहिजे, ही सुद्धा संधी कोणी उपलब्ध करून दिली आहे? हे बाबासाहेबांनी सगळं काही दिलं. त्याच बाबासाहेबांनी मग हे वैभव, ही श्रीमंती देत असताना त्यांनी बुद्धाचा धम्मही आपल्याला दिला. आणि बाबासाहेब म्हणाले तुमची ही मोठी जबाबदारी आहे, धम्माचं आचरण करून उगम रीतीने तुम्हाला धम्माचा प्रचार आणि प्रसार करता आला पाहिजे. हे जर तुम्हाला साधले तर तुम्ही भारतालाच काय संपूर्ण जगाला सुद्धा बुद्धमय बनवून टाकू शकता, असा एक बाबासाहेबांनी एक आशावाद आपल्याकडून निर्माण केलेला आहे. आणि त्यामुळे बघा, हे सगळं काही जरी चांगलं असेल तरी सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये बुद्ध धम्माचं आचरण करतो की नाही किंवा का करत नाही, याच्यावर जेव्हा संशोधन होते बघा, तेव्हा काही गोष्टी लक्षात येतात बघा. आता मी तुम्हाला हे गाथा म्हणालो बघा, जय मंगल अट्टा गाथेतली गाथा आहे. जय मंगल अट्टा गाथा माहितीये तुम्हाला? जय मंगल अट्टा गाथा लग्नामध्ये म्हणतात बा, सच्चम विहाय मती सच्चक वाद केतू. ही जी गाथा बोललो ना मी, काय अर्थ होतो त्याचा माहितीये तुम्हाला? कोणाला संदर्भ माहितीये का त्याचा? काही संदर्भ माहितीये का तुम्हाला? लग्नामध्ये तर फार चालते, तुमच्या फॉर्म भरून घ्या, नवरी कोण, नवरदेव कोण, पुन्हा लग्नानंतर कुठं चालले भरकटत, बापा 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 भीम के लगते जिगर, जयंती साजरी करते. आणि लग्न झालं की पुन्हा कुठं कुठं जाते पाया पडायला. तुम्ही नसाल जात, तुम्ही लय चांगले, पण काही काही लोक कुठं कुठं जातात ते आम्हाला माहिती आहे बघा. तर हे काही चांगलं आता लग्नवाले इथं बसलेले आहे बघा. कारण बघा, जमाना बदललेला आहे सगळा. कोणावर टीका टिप्पणी करत नाही आपण, पण आपण बौद्ध आहोत. आपण कोण आहोत? बौद्ध आहोत. इथे जसे हिंदू लोक त्यांची संस्कृती, त्यांचं सगळं काही वेगळं आहे. इथे जसे मुस्लिम लोक त्यांची संस्कृती, त्यांचं सगळं काही वेगळं आहे. इथे जसे ख्रिश्चन लोक त्यांची संस्कृती आणि सगळं काही वेगळं आहे. इथे जसे शीख लोक त्यांची संस्कृती आणि सगळं काही वेगवेगळं आहे. तसे आपण पण कोण आहोत? कोण आहोत? आपण बौद्ध आहोत. आणि बौद्ध संस्कृती ही या जगामध्ये सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. म्हणून थायलंड, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, जपान, चायना अशा कितीतरी देशांमध्ये बुद्धाचा धम्म आहे बघा. तुम्ही जरा पहा, आता सोशल मीडियावरती सगळं काही सहज पाहायला मिळते बा. सगळ्या जगात बुद्धाच्या नावाचा डंका आहे, बुद्धाच्या धम्माचा डंका आहे. बाबासाहेबांनी सुद्धा 1935 ला धर्मांतराची घोषणा केली, परंतु धर्मांतर कधी केलंय? कधी केलं तुम्हाला माहिती नाही? मागास वर्गीय दिसता बापा. काही लोक काहीच म्हणत नाही. 1956 ला 14 ऑक्टोबरला विजयादशमीच्या दिवशी बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध धम्माची दीक्षा दिली. स्वतः त्यांनी गुरु चंद्रमणी महास्थवीर यांच्याकडून त्रिसरण पंचशील घेतलं. तेव्हाचे व्हिडिओज, तेव्हाचे फोटोग्राफ्स उपलब्ध आहेत, तुम्हाला पाहता येत असतील तर. आणि 22 प्रतिज्ञा दिल्या लक्षावधी लोकांना. आणि बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाचा धम्म दिला बघा. आपल्यावरती अनंत उपकार केले. एक काळ होता कुत्र्याला किंमत होती या देशामध्ये, परंतु SC ST OBC वाल्या लोकांना किंमत नव्हती बघा. कोणी विचारत नव्हतं. शूद्र म्हणून त्यांची गिनती होती बघा. आज थाट माट बाट काय जे असेल तो बाबासाहेबांमुळे आपल्याला मिळाला, परंतु धम्माचं आचरण आपल्याकडून पाहिजे तसं होत नाहीये, असं आमच्या निदर्शनास येते. काही लोकांमध्ये खूप परिवर्तन झालंय, काही लोकांमध्ये खूप चांगला सकारात्मक बदल झाला, पण काही लोक जागेवरच आहेत बघा. जुनं आहे, आमच्या पूर्वजांनी हे केलेलं आहे आणि आम्हाला ते मानावं लागते, पाळावं लागते, असं तसं काय 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 मानतात आणि भलतच काय काय करतात बघा. याला मी याच्यावर जेव्हा संशोधन केलं तर बऱ्याच गोष्टी याला कारणीभूत आहेत बघा. बुद्ध धम्मामध्ये पहिली गोष्ट तर ईश्वरवाद नाही आहे. काय नाही? ईश्वरवाद नाही आहे. जसं तिकडे हात जोडले की विषय संपते, कोणी काही करा, हात जोडले की विषय संपते. इकडे तसं नाही आहे. इकडे आचरण करावं लागते बा.
फक्त हात जोडल्याने इकडे होत नाही. पंचशील पाळावं लागते. हिंसेच्या प्रवृत्तीपासून दूर राहावं लागते. चोरीच्या प्रवृत्तीपासून दूर राहावं लागते. व्याभिचाराच्या प्रवृत्तीपासून दूर राहावं लागते. खोटं बोलणं, फसवणं, ठकवणं, निंदा करणं, रागाची शिवीगाळ्याची भाषा वापरणं ह्याच्यापासून अलिप्त राहावं लागतं. आणि विशेष म्हणजे दारू, गांजा, बिडी, तंबाखू पासून अलिप्त राहावं लागतं. आणि इकडं तर बापा लय डेंजर असते. मग आता तर जयंतीला म्हणते दारू पिल्याशिवाय नाचताच येत नाही. तुमच्याकडे घेतात का नाही माहित नाही, परंतु नसतील घेत तर तुमचं अभिनंदन आहे. पण बऱ्याच ठिकाणी लोक बघा बाबासाहेबांची जयंती आणि त्या जयंतीमध्ये दारू प्राशन करून नाचत असतील तर अपमान कोण करते बाबासाहेबांचा? कोण करते? अरे आपणच करतो ना. कारण बाबासाहेबांनी जे जे काही आपल्याला सांगितलंय त्याच्या विरोधामध्ये आपण जर वागत असेल, स्वतःला जय भीमवाले बनवून घेत असताना, स्वतःला बौद्ध म्हणून घेत असताना जर त्यांनी सांगितलेल्या मार्गाच्या विरुद्ध वागत असेल तर आपल्या एवढं अज्ञानी दुसरं कोण असू शकते? आणि तोच तर खरा बाबासाहेबांचा अपमान आहे. कारण गाणं वाजते बाबासाहेबांचं जय. अरे बाप्पा, हॅलो, ती मुलगी गेली पहा. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो. ती दीदी गेली बा आतमध्ये. बाहेर ये बेटा, तिला डीजे घेऊन द्या मग मोठे झाल्यावर. तर विषय असा आहे बघा, तुम्हाला ऐकायला हे तिखट वाटत असेल परंतु परिस्थिती अशीच आहे. पहा, अनेक ठिकाणी तरुण जे आहेत, मुलं तरुण धार्मिक कार्यात विहारात फार कमी दिसतील तुम्हाला, परंतु जयंती आली तिथे नाचायला भेटते. मग बरोबर येते, हे गाणं लाव, ते गाणं लाव, डीजे लाव, काय काय लाव, नाचू दे आम्हाला. नाचते नाचते बेहोश होऊन नाचते, जोश मध्ये नाचते आणि दुसऱ्या दिवशी बेहोश होते बघा, असं बेशुद्ध होते. आणि मग पुन्हा पुढल्या वर्षीच बाबासाहेबांना भेटायचं म्हणते, नाचायचं म्हणते गाण्यावरती. तर हे जे काही आहे हे अत्यंत वाईट आहे. याच्यावर चिंतन झालं पाहिजे, मनन झालं पाहिजे. याचं बाबासाहेबांनी जे काही दिलंय त्याचं अवलोकन झालं पाहिजे. सिंहावलोकन म्हटलेलं आहे त्याला शब्द बघा. कारण 70 वर्ष लुटत आहेत. किती किती 70 वर्षाचा काळ हा कमी आहे का? 70 वर्षांचा काळ कमी नाही आहे बघा. आणि 70 वर्षांमध्ये आपण जर स्वतःला सिद्ध करू शकलो नाही, प्युअरली बौद्ध बनवू शकलो नाही, तर मला सांगा येणाऱ्या पिढीला आपण काय देऊन चाललोय? मग काय देऊन चाललो येणाऱ्या पिढीला? आणि येणारी पिढी कोणाकडे पाहून शिकेल? तुमच्या घरातली तुमची मुलं कोणाकडे पाहून शिकतात? कोणाकडे पाहून शिकतात? ज्या काही गोष्टी बाळकडून मिळते तर आई वडिलांकडून किंवा घरातल्या ज्येष्ठ लोकांचं वागणं बोलणं जे जे म्हणून काही असेल त्यांच्याकडे पाहूनच शिकतात ना. तुमची मुलं कोणाच्या स्वभावाची असतात? तुमची मुलं कोणाच्या स्वभावाची असतात? अरे तुमच्याच स्वभावाची असतील ना. तुम्ही जसे असाल तसे तुमचे मुलं निघणार. म्हणजे निघणार ही काळ्या दगडावरची रेष आहे बा, त्याला कोणी बदलू शकत नाही. तुमचा स्वभाव जर चांगला असेल तर मुलं तुमची चांगले निघणार, त्याला कोणी थांबू नाही शकणार. पण तुम्हीच व्यवस्थित नसाल, म्हणजे आई वडील म्हणून जर व्यवस्थित नसतील किंवा घरातील ज्येष्ठ लोक जर व्यवस्थित नसतील तर मुलांना दोष देण्यात काही अर्थ नाही. फक्त त्याच्यात अपवाद एक आहे. भगवंत म्हणाले की कधी कधी संगतीमुळे सुद्धा कार्यक्रम बिघडतो बघा. असेवनाच बालानं पंडितानंत सेवना पूजाच पूजनीयानं येतं मंगलमुत्तमं. भगवान म्हणतात की मूर्खांची संगती कधी करू नये आपण. तुम्ही तुमच्या मुलांना शिकवत असाल, सांगत असाल लहानपणापासून कुणाच्या बरोबर राहायचंय आणि कुणाच्या बरोबर राहायचं नाही. तुमच्या मुलांना म्हणता का जे चोर आहेत, जे अभ्यास करत नाही त्यांच्या बरोबरच राहावा असं म्हणता का तुम्ही? बोलता का असं तुम्ही? चांगल्यांच्याच बरोबर राहायला सांगता का? तर संगतीचा सोबतीचा परिणाम होत असतो. आणि त्यामुळे आपण स्वतःला ज्येष्ठ म्हणून घेणारी जेवढी काही लोक असतात किंवा घरातली सुद्धा आई वडील म्हणून घेणारी जी लोक असतात त्यांनी स्वतःमध्ये चांगला बदल केला पाहिजे. पहा, आणि त्यामुळे याची फार गरज आहे की आपल्यात बदल केला पाहिजे. तर मी तुम्हाला आता जे सांगत होतो की सच्चक नावाचा जो व्यक्ती होता भगवंताच्या काळात, आपले भगवान राहत होते वैशाली नगरीमध्ये. कुठे? वैशाली येथे राहत होते. वैशालीची आम्रपाली माहिती आहे तुम्हाला? ख्याती पावली ती वैशाली नगरी वैभवशाली, त्या नगरीची रूप गर्विता
नर्तकी अम्रपाली शरण बुद्धाला आली, शरण बुद्धाला आली, शरण धम्माला आली, शरण संघाला आली. ती नर्तिका होती ना, आणि तिला तिच्या सौंदर्याबद्दल गर्व होता बघा. परंतु बुद्धाच्या जवळ जेव्हा गेली आणि भगवान बुद्धाचा जेव्हा उपदेश तिने ग्रहण केला आणि या जीवनाचा अर्थ जेव्हा तिला समजला, तेव्हा ती बुद्धाला शरण आली, भिक्खुनी बनली आणि अर्हतांपैकी एक झाली बघा. आपल्यामध्ये सुद्धा असा बदल झाला पाहिजे. तर त्या वैशालीत भगवान बुद्ध राहत होते. सच्चक नावाचा एक व्यक्ती होता जैन समाजाचा. तो प्रचंड अहंकारी होता बघा. गर्विष्ठ अहंकार समजतो ना, ज्ञानाचा अहंकार होता त्याला. बऱ्याच गोष्टींचा अहंकार असतो बघा मनुष्याला, म्हणून माणूस झुकत नाही बघा. बऱ्याच ऍटिट्यूड मध्ये असतात बरेच काही लोक. ऍटिट्यूड समजते ना, समजते का नाही? हा, ऍटिट्यूड लय भयंकर असतो बघा. मी नेहमी सांगत असतो, तुम्ही प्रवचन ऐकत असाल, आपलं द ग्रेट हॅपीनेस युट्यूब चॅनल आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रवचन ऐका. वेगवेगळ्या विषयावर प्रवचन आहे. फक्त भाषेचा प्रॉब्लेम आहे तुमचा ना आपला. आमची तिकडची भाषा, तुमची इकडे कोकणी भाषा आहे, पण अशी काही दुसरी भाषा नाही आमची. उर्दू बिर्दू मराठीच आहे, समजते, असं काही नाही. तर काय सांगत होतो मी तुम्हाला? सच्चकाची गोष्ट तुम्हाला सांगत. लक्षात ठेवा, म्हणजे माझ्यावर फोकस करा. मी तुमची परीक्षा घेत आहे मध्ये मध्ये. तर तो सच्चक जो होता तो प्रचंड अहंकारी होता. तर एका ठिकाणी मी स्टोरी सांगितलेली आहे की नदी असते ना, तुमच्याकडे धरण आहे बघा बाजूलाच, नद्या असतात. त्या नदीची एक विशेषता असते बघा. त्या नदीच्या मधोमध काही काही ठिकाणी रेती वाळू एकत्र झालेली असते, असं टेकडं निर्माण झालेलं असते आणि त्याच्यावर गवत येते बघा नदीच्या मधोमध. आणि नदीच्या किनाऱ्यावर पण मोठमोठी झाडं असतात बघा. अहंकार कसा असतो आणि कसा संपवतो माणसाला बघा. कोणाच्याही मनात उत्पन्न होत असेल, कशाही बद्दल उत्पन्न होत असेल. जसा ज्ञानाचा अहंकार आहे, काही काही लोकांना ज्ञानाचा अहंकार असतो. मी फार हुशार आहे, मी फार विद्वान आहे, मला फार माहिती आहे, मला हे येतं ते येतं, तर ज्ञानाचा अहंकार आहे. कुणाला धनसंपत्तीचा अहंकार असतो बघ. आम्ही फार श्रीमंत आहोत, आमचे मुलं फार चांगल्या ठिकाणी आहेत, आमच्याकडे एवढा पगार येतो, आमचं घर असं, माडी अशी, गाडी अशी, घोडी अशी, एसी असा, हॉल असा, बेडरूम असा, किचन असं, काय 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 त्याचा धनाचा अहंकार असतो बघा. काही लोकांना जातीचा अहंकार असतो बघा. आपल्या देशात फार भयंकर कीड लागलेली आहे आपल्या देशाला बघा. कशाची? जातीच्या अहंकाराची बघा. कितीतरी घटना घडतात सोशल मीडियावर तुम्ही पाहत असाल. दुसरं एक अहंकार सांगितला, सौंदर्याचा अहंकार सांगितलं. भगवंत म्हणाले काही काही लोकांना सौंदर्याचा, असे वेगवेगळ्या प्रकारचे अहंकार सांगितलेले आहेत. तर हे जे अहंकार आहेत मनुष्याला मोडून टाकतात बघा स्वतःला. जसं मी तुम्हाला आता हे उदाहरण सांगत आहे, मी सांगितलेलं आहे बऱ्याचदा. नदीच्या मधोमध जिथे रेती वाळू एकत्र जमली आहे, टेकडं झालाय, त्याच्यावर गवत आलाय आणि किनाऱ्यावरती पण काही झाडं असतात मोठमोठी बघा. जेव्हा नदीला पूर येतो, तेव्हा पूर आल्यानंतर मधोमध जे टेकडं निर्माण झाले छोटं मोठं, ज्याच्यावर गवत आलाय, ते गवत असं वागते, पूर त्याच्यावरून जातो. पुराचं पाणी त्याच्यावरतून जातं, ते गवत असं झुकतं आणि पूर ओसरला की पुन्हा गवत जैसे थे होत. किनाऱ्यावरचे झाड असे टाईट असतात बघ. बघितलं तुम्ही काय होते माहितीये तुम्हाला? पूर आल्यावर हे गवत तर वागते ना, हे झाड नाही वाकत किनाऱ्यावरच. तर होते असं या जगामध्ये सृष्टीचा नियम आहे बघा एक. कोणता? सर्वात ताकदवर काय काय असेल या सृष्टीमध्ये, तर त्याच्यामध्ये एक आहे पाणी. सर्वात ताकदवर, की ज्याला चॅलेंज नाही आहे, त्याच्यामध्ये काय आहे? पाणी. पाण्यापेक्षा ताकदवर दुसरं काही नाही आहे बघा. दुसरा आग, आगीपेक्षा अग्नीपेक्षा ताकदवर काही नाहीये बघा. त्याच्या पुढे कोणाचं काही चालत नाहीये बघा. तिसरं एक हवा आहे बघा. हवा समजते? आता बघा बऱ्याच घटना घडतात कुठे कुठे आणि काय काय होते बघा. तर हवेपेक्षा ताकदवर इथे काही नाहीये. तर मग ती जी झाडं किनाऱ्यावरची असतात ती वाकत नाहीत, पण पाणी ताकदवर असते, त्यांच्या मुळाची माती घेऊन जाते बघा ते पाणी, पुराचं पाणी. पण झाड एकदम टाईटच. दुसरा पूर येते, हे झाड टाईट राहते किनाऱ्यावरचं, मधोमधचं गवत वागते आणि ते पूर ओसरला की पुन्हा जैसे येते. असं करता करता एकदा महापूर येते, गवत वाकत राहते आणि किनाऱ्यावरचं झाड कोण क्या करता है मैं ऐसा मैं वैसा म्हणत म्हणत बसते. पूर येते, त्याच्या बुडाखालची माती घेऊन जाते आणि त्या झाडालाही होत्याचं नव्हतं करते बघा. अहंकार असाच आपल्याला स्वतःला संपवतो बघा. ज्याच्यात कोणामध्ये जो कोणता अहंकार निर्माण होईल. आणि जसं आता सच्चकाचं तुम्हाला मी उदाहरण देत आहे, भगवान आपले त्या वैशालीमध्ये राहत होते. तो सच्चक जो होता त्याला त्याच्या ज्ञानाचा अहंकार होता आणि त्याचं स्वतःचं मत होतं.
आणि त्याचं मत असं होतं की मला जे वाटते तेच बरोबर आहे. असे काही लोक आजही असतात बघा. मला जे वाटते तेच बरोबर आहे, मीच बरोबर आहे. मग ते घरचे काही घरातही काही काही घरात असे लोक असतात, समाजातही काही काही असे लोक असतात बघा. म्हणजे माझं ऐकलं पाहिजे फक्त बस. तुमच्याकडे नसेल कोणी असं, पण असतात असे लोक. मेरी सुनो मेरीच गिनो आणि मै बडा, माझीच मशाल माझाच टेंबा, असे लोक असतात पहा. तर त्या सच्चकालाही तसंच वाटत होतं, मी फार विद्वान आहे, मी फार विद्वान आहे, कोणालाही हरवू शकतो, कोणाशीही विवाद करू शकतो आणि मी कोणालाही हरवू शकतो. आणि एक दिवस त्याला असं वाटलं की भगवान बुद्ध लोक करतायत, मी त्या भगवान बुद्धाला पण हरवू शकतो. ह्यानं 500 लोक बरोबर घेतले स्वतःच्या. किती? 500 लोक बरोबर घेतले आणि भगवान बुद्ध जिथे राहत होते तिथे जाऊन तो पोहोचला. आणि पोहोचल्यानंतर मग ह्याने भगवंताबरोबर प्रश्न उत्तर सुरू केले. आता ह्याचं भगवान होते आपले दिव्य दृष्टीवाले, भगवंत लगेच ओळखतात. याने भगवंताला प्रश्न केला की माझं असं मत आहे की शरीर नित्य आहे, आत्मा अजरामर आहे, तुम्ही सांगा याच्यावरती तुमचं स्पष्टीकरण द्या. भगवान बुद्धाने त्याला विचारलं की तुझं हे जे मत आहे आणि तू म्हणतो की हेच बरोबर आहे, हे चुकीचं नाही आहे, हे चुकीचं आहे असं कोणीच विश्लेषण करू शकत नाही. भगवान त्याला म्हणतात, तू म्हणतो की शरीर नित्य आहे, तर तुझ्या शरीरावर तुझा ताबा आहे का? या शरीराला तू कंट्रोल मध्ये ठेवू शकतो का परमनंटली? तर तो एकदम कन्फ्युज झाला. तो भगवान बुद्ध म्हणाले, जेव्हा तू बाळ होतास, लहान होता, आता तू तरुण आहेस, जर शरीर तुझंच आहे म्हणजे शरीरावर तुझा ताबा आहे असं जर तुला म्हणायचं आहे, तर आता बालपणी आणून दाखवू शकतो का? होईल काय त्यात चेंजेस? होईल? नाही होत. बघ आता हे बघा, दाढीचे केस यांचे खालचे पांढरे आणि वरचे काळे आहे. समजा काही लोकांच्या डोक्याचे केस बघा, ते पॉलिश काय काय लावतात लोक पांढरे झाल्यानंतर. बघा तुम्ही, वरतून पिवळे काळे आणि खालून पांढरे. बघा अशी आहे का कोणती पॉलिश परमनंट वाली? काहीच नाही या जगामध्ये. बघा हे चेंजेस होतात. म्हणजे भगवंताला म्हणायचं होतं की या शरीरावर कायमस्वरूपी आपण हक्क अधिकार गाजवू शकत नाही. हे तात्पुरत्या स्वरूपातच आपलं म्हणण्यासाठी आपलं शरीर आहे. ऍक्च्युअल मध्ये याच्या कोणत्याही अवयवांवरती आपण ताबा अधिकार गाजवू शकत नाही. याला तुम्ही म्हणा की आजारी नाही पडला पाहिजे, मी फ्रीज मधलं पण खाईल पिईल, कोकम सरबत एकदम थंड बर्फ टाकून पिईल मी, मला सर्दी नाही झाली पाहिजे. होईल का असं? मला ताप नाही आला पाहिजे, मला कोणता आजार नाही झाला पाहिजे. होईल का असं? ऐकेल का शरीर आपलं? कोणाचंही शरीर ऐकेल काय? ऐकू नाही शकत. कशावरही कायमस्वरूपी ताबा नाहीये. या अर्थाने भगवान बुद्ध म्हणाले त्याला, सच्चेकाला, की हे शरीरच काय, हे सर्व काही अनित्य आहे, नश्वर आहे, क्षणभंगूर आहे, बदलणार आहे. हे धाड धाकड दिसते पहा शरीर आपल्याला तारुण्यात. 25 वर्षानंतर यांच्याकडे पहा, हे पण वाकलेले राहतील. म्हणजे यांचीच गोष्ट फॉर एक्झाम्पल म्हणून सांगतो मी. तुम्ही कोणीही असो, आज आपलं जे शरीर आहे किंवा आज आपण जे असतो, आपल्या सगळ्यांमध्ये बदल होतो. बघा आता दिसायला गोरे गोमटे जे कोणी इथं असतील, काही वर्ष थांबा, एक अशी परिस्थिती येते, याला काही लावा, किती सजावट करा, ते काहीच चालत नाही. बघा बाहेरचं काहीच घेऊ शकत नाही ते, कारण परिवर्तन हा या संसाराचा कायम स्वरूपीचा नियम आहे. बघा म्हणून धनही कायम स्वरूपी आपलं राहत नाही आपल्या जवळ, आपण जातो त्याचा मालक दुसरं बनते. बघा प्रॉपर्टी कायम स्वरूपी आपली राहील काय? प्रॉपर्टी कायम स्वरूपी आपली राहत नाही. आपण गेलो की त्याचा मालक बदलतो. त्यांची कायमस्वरूपी राहत नाही. सौंदर्यही कायमस्वरूपी नाहीये. जातीलाही चिकटून राहण्यात काही अर्थ नाहीये. भगवान बुद्ध म्हणाले, ज्ञानाचाही अहंकार मग बाळगणं योग्य नाही. त्या सच्चकाने 500 लोक बरोबर आणले होते. सच्चक भगवान बुद्धाला असा प्रश्न करत होता आणि भगवान बुद्धाने त्याला लगेच निरुत्तर केलं की जर तू म्हणतो की शरीर नित्य आहे, आत्मा अजरामर आहे, तर ह्याच्यावर तुझा ताबा आहे काय? आणि हे जेव्हा भगवंताने सांगितलं की सगळं बदलणार आहे, दातही पडतात, कान बहिरे होतात, डोळे अंध होतात, पाय आपले कामातून जातात, गुडघे दुखतात, कंबर दुखते, काही खाल्लेलं पचत नाही, तर मग आपल्या शरीर असून आपला कुठे त्याच्यावर ताबा आहे का?
नाहीये, सगळं बदलते. तर मग तो भगवान बुद्धाला शरण आला, त्याच्याबरोबरचे 500 लोकही भगवंताला शरण आले. मी हे तुम्हाला यासाठी सांगतोय की आपल्यामध्ये सुद्धा धार्मिक वातावरण बनविण्यासाठी, धार्मिक वातावरण बनविण्यासाठी, स्वतःला शुद्ध बनविण्यासाठी जो अहंकार आहे तो आडवा येतो बघा. कारण अहंकार हा विकार आहे, तो झुकू देत नाही, बसू देत नाही, ऐकू देत नाही. तो भलत्याच तंद्रीत आपल्याला घेऊन जातो बघा, भलत्याच विषयांमध्ये आपल्याला घेऊन जात असतो. आणि त्यामुळे बाबासाहेब MA PhD DSc LLD D.Litt बॅरिस्टर ऍट लॉ अशा जवळपास 32 डिग्र्या त्यांनी घेतल्या होत्या. किती? 32 डिग्र्या बाबासाहेबांनी घेतल्या. वेगवेगळ्या विषयांमध्ये डिग्र्या आहेत बाबासाहेबांच्या, तुम्ही जर पाहाल वाचाल तर. पण बाबासाहेब सरते शेवटी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर गुरु चंद्रमणी महास्तवीर यांच्या हस्ते नागांच्या नागभूमीत म्हणजे नागपुरामध्ये 14 ऑक्टोबर 1956 ला असे भंतेजी समोर आणि भगवान बुद्धाच्या मूर्ती समोर हात जोडलेले तुम्हाला दिसतात बघा. मान वाकून बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी आणि संघं शरणं गच्छामी असे बोलले बाबासाहेब आपल्याला. हा, इतर ठिकाणी झुकू नका म्हणाले, पण बुद्धासमोर, धम्मासमोर आणि संघासमोर तुम्ही नतमस्तक झाले पाहिजे, झुकले पाहिजे. तुमच्यातला अहंकार गळून पडला पाहिजे. जसा आम्रपालीचा अहंकार गळून पडला नाही का, हेमा राणीचा अहंकार गळून पडला बघा, तसा आपल्यातलाही आपल्या लोकांचा जेव्हा अहंकार तो ज्ञानाचा असो, सौंदर्याचा असो का धनाचा असो, तो जेव्हा गळून पडेल तेव्हाच लोक धम्माचं आचरण करू शकतील. अन्यथा धम्माचं आचरण आपल्यातला अहंकार आपल्याला करू देत नाही बघा. मान पान पद प्रतिष्ठा वगैरे वगैरे मध्येच गुंतवतात आपल्याला आणि आपलं जीवन, आपले विचार आपल्याला एक तर यशस्वी बनवतात नाही तर फेल ठरवतात. इतर दुसरा कोणीही आपल्याला फेल ठरवत नाही आणि यशस्वी बनवू शकत नाही. कारण बुद्धाचं वचन आहे, आत्ताही अत्तनो नाथो कोही नाथो परोसिया. आपणच आपले मालक आहोत, दुसरा इथे कोणी मालक नाही. म्हणून बाबासाहेबांनी ही जी आपल्याला भेट दिली बुद्धाच्या धम्माची, ती भेट आपण व्यवस्थितपणे बाळगली पाहिजे. आणि आपल्या कोकणवासियांना आम्ही रोज आणि रोज सांगतोय की तुम्ही मुंबईला जरी गेलात तर तिथेही आपल्या मुला बाळांना बुद्ध बाबासाहेबांचे विचार समजवा, अंधश्रद्धेतून बाहेर पडा. गावी पण असणारे जे लोक आहे, गावी तर मोजकीच लोक असतात, पण इकडे सुद्धा आल्यानंतर आपल्या गावच्या लोकांची पण सेवा केली पाहिजे, त्यांना लक्ष घातलं पाहिजे त्यांच्यावरती आणि त्यांच्या सेवेमध्ये तुम्ही राहिले पाहिजे. विहाराचं पावित्र्य तुम्ही राखलं पाहिजे आणि मादक पदार्थांच्या सेवनापासून तुम्ही अलिप्त राहिले पाहिजे बघा. आदर्श स्वतःला बनवत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. इथे आलो आम्ही, नितीनजी जाधव यांनी आम्हाला बोलावलं आणि त्यांनी आमचा सन्मान केला. आपण सर्वांनी आम्हाला ऐकून घेतलं, त्याबद्दल सर्वांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करतो. आणि अशाच प्रकारे आपण वारंवार धम्मदेशन ऐकाल ही अपेक्षा व्यक्त करून माझ्या शब्दांना इथे मी पूर्ण विराम देतो. औरंगाबाद शहरामध्ये सिडको कडून आपण प्लॉट विकत घेतला आणि त्या विकत घेतलेल्या प्लॉट वरती 4 माळ्याचं द ग्रेट हॅपीनेस टॉवर आपण समाजाच्या स्वेच्छादानातून उभं करीत आहोत, त्याची उभारणी करणार आहोत. कुणाला त्यासाठी वर्गणी वगैरे किंवा वैयक्तिक कोणाकडे जाऊन आपण काही मागणार नाही आहोत. कोणी बिलकुल ज्याला इच्छा होईल आपण विटा दान दिल्या पाहिजे, ज्या किती परिस्थितीनुसार ते विटा दान देतील. ज्यांना सिमेंट दान द्यायची ते सिमेंट दान देतील, ज्यांना रेती दान द्यायची रेती दान देतील, ज्यांना लोखंड दान द्यायचं लोखंड दान देतील, किंवा बिल्डिंग साठी इमारतीसाठी जे जे म्हणून लागेल ते स्वेच्छेने जे दान देतील त्यांचं दान स्वीकारल्या जाईल. मग ते मजुरीसाठी आर्थिक दान असेल किंवा जे कुठलं दान असेल, पूर्ण इमारत होईपर्यंतचं, तर समाजाच्या स्वेच्छा दानातून इमारत उभी राहील. भिक्षू संघाला ती अर्पण केल्या जाईल, तिचं लोकार्पण होईल. समाजाने जर साथ दिली आणि समाज फार चांगला आहे हे आम्ही अनुभवत आहोत. कोणाला मागायची गरज नाही आहे वैयक्तिकरित्या, कोणाला जाऊ कोणाकडे वर्गणी वगैरे मागायची. लोक फार चांगले आहेत, लोकांमध्ये आता परिवर्तन होत आहे. आम्ही पाहतोय गावोगावी खेडोपाड्यात शहरात तिकडं जातोय, प्रचंड गर्दी करतायत लोक. जे इच्छुक दानदाते आहेत ते आपल्या परिवाराकडून, आई वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ असेल किंवा घरातलं कोणी गेलंय त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ असेल,
हे जे काही मटेरियल लागणार आहे, आपल्याला सामान साहित्य लागणार आहे बांधकामासाठीचं, ते तुम्ही दान देऊ शकता. आमचे कपिल सातदिवे साहेब आहेत, त्यांचा स्क्रीनवर नंबर येतो, तर त्यांच्याशी संपर्क साधावा. आपला जो 9890437445 हा फोन पे गुगल पेचा नंबर आहे. त्याचबरोबर चॅनलवरती आपल्या अकाउंट नंबर आहे आपल्या संस्थेचा, त्या अकाउंट नंबरवरती सुद्धा आपण दान पाठवू शकता. किंवा कधी कधी नंबरवरती मला वाटतं काही लिमिट वगैरे दाखवते, काही उपासक सांगतात तसं, तर ते लिमिट दाखवत असेल तर स्कॅनर जे आहेत आपले, त्या स्कॅनरवर स्कॅन करू शकता. किंवा संस्थेचं जे अकाउंट आहे त्या अकाउंटवर सुद्धा तुम्ही दान देऊ शकता. इच्छुक श्रद्धावंतांच्यासाठी लोक विचारतात म्हणून आता बोलण्याच्या ओघामध्ये मी हे सांगत आहे. सांगण्याचा हेतू एवढाच आहे, तन्मन धनाने बांधकामासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण करण्याच्या उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या या कामासाठी आपण सहकार्य कराल, ही एक धम्म भावना ठेवून माझ्या शब्दांना पूर्ण विराम देत आहे. भवतो सब मंगल रखंतो सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोती भवन्तु ते. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोती भवन्तु ते. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. जय भीम. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.